नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे। 2 तारखेला हनुमान जन्मोत्सव येत आहे। तसेच आपल्याला हा दिवस आहे चैत्र पौर्णिमेचा, अत्यंत महत्त्वाचा दिवस। आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठीही हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला घरच्या घरी सत्यनारायणाचीही पूजा करायची आहे आणि आपल्याला कुलदेवीचा कुळाचारही करायचा आहे। तर तो कुळाचार कसा करायचा आहे, कोणती सेवा करायची आहे, जर चैत्र नवरात्रीमध्ये आपली जर एखादी सेवा किंवा एखादा कुळाचार करायचा राहून गेला असेल तर कोणत्याही सेवा करण्यासाठी पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। सर्वात आधी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पौर्णिमा ही बुधवारी 1 तारखेला सकाळी 7:07 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी 2 तारखेला पौर्णिमा आपल्याला दाखवली गेली आहे। तर ती पौर्णिमा सकाळी 7:41 समाप्त होत आहे। तरी आपल्याला दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 तारखेची पौर्णिमा धरायची आहे। आपल्याला ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस आपण 1 तारखेलाही दुपारनंतर किंवा पूर्ण दिवस आपण सेवा करू शकतो किंवा 2 तारखेलाही आपण सेवा करू शकतो। तुम्हाला ज्या दिवशी सेवा करणे शक्य असेल त्या दिवशी तुम्ही सेवा करा। कुळाचार करणे म्हणजे नेमके काय, तर आपण ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीला आपल्या कुलदेवीचा कुळाचार करत असतो, कोणत्या घरामध्ये अष्टमीला देवीचा कुळाचार केला जातो, तर काही घरांमध्ये नवमीला देवीचा कुळाचार केला जातो, तर काही घरामध्ये दसऱ्याला देवीचा कुळाचार केला जातो। कुळाचार करणे म्हणजे फक्त उपवास धरणेच का? जर तुमची इच्छा असेल तर उपवास धरा किंवा उपवास नाही धरला तरी चालेल। बरेच जणांना पौर्णिमेचा उपवास हा असतोच, पण जर तुम्ही आवर्जून धरणार असाल तर चैत्र पौर्णिमा ही धरली तरी खूप चांगले। पण जर तुम्हाला उपवास धरणे शक्य नसेल तरीही तुम्ही देवीची सेवा ही मात्र नक्की करायची आहे। कुळाचार म्हणजे नेमकं काय करायचं, तर कुळाचार करायचा म्हणजे आपल्याला देवीची ओटी भरायची। आपल्याला एखादी सुवासिनी जर भेटली तर सुवासिनींचीही ओटी भरायची, एखाद्या सुवासिनींचा मान सन्मान करायचा, त्या सुवासिनींना घरी जेवायला बोलवायचं, त्या सुवासिनीचीही ओटी भरायची आणि आपल्या कुलदेवीचीही ओटी भरायची। त्या सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरा किंवा साध्या ब्लाऊज पीसाने ओटी भरून तिला यथाशक्ती आपल्याकडून दान दक्षिणा काहीतरी द्यावी आणि आपल्याला कुलदेवीची म्हणजे जर कुलदेवीच्या मंदिरात जवळपास असेल तर कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला ओटी भरणे जर शक्य असेल तर मंदिरात जाऊन ओटी भरा किंवा आपल्या देवघरामध्येही आपण कुलदेवीची ओटी भरायची आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचेही पारायण 1 पाठ तरी पूर्ण कंप्लीट करायचं आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जर ह्या नवरात्रीत किंवा चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याला पाठ करणे शक्य झाले नसेल तर कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी 1 पाठ नक्की करावा। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कुंकुमार्चनही करायचे आहे, ते तुम्ही देवीच्या टाकावरती करा किंवा मूर्तीवरती करा किंवा जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरही केले तरी चालेल किंवा आपल्याकडे जर ह्या सर्वच गोष्टी असतील तर आपण ते एका ताम्हणामध्ये घेऊन देवीवरती कुंकुमार्चन नक्कीच करायचे आहे। ते कुंकुमार्चन केलेले कुंकू आपण इतरत्र कोणालाही वाटत बसायचे नाही, तर ते घरामध्ये आपल्याला देवीचा नैवेद्य म्हणून किंवा आशीर्वाद म्हणून ते आपल्याला घरामध्ये ठेवायचं आहे। आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीने जर कुठे महत्त्वाच्या कामासाठी जाताना ते कुंकू आपल्या कपाळावरती लावायचं आहे आणि घरातील स्त्रीने तर दररोज कुंकू लावल्याने तिचे सौभाग्य वाढते, घरात शांतताही वाढते आणि सुख नांदते। त्यामुळे आपण हे कुंकुमार्चन हे नक्की करायचे आहे। चैत्र पौर्णिमा हा खूप मोठा दिवस आहे। जर तुम्हाला सप्तशती पाठाचे पठण करणे जर जमले नाही तर तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण मात्र नक्की करायचे आहे। सिद्धकुंजिका स्तोत्राचे पठण करण्यासाठी एकदम थोडा वेळ लागतो, ते तुम्हाला जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा करा। जर 11 वेळा शक्य झाले तर 11 वेळा करा, पण सिद्धकुंजिका स्तोत्राचेही पठण पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला नक्कीच करायचे आहे। आपल्याला कुलदेवीचा जपही चैत्र पौर्णिमेला करायचा आहे, ओटी भरायची आहे। जर ती ओटी आपल्याला मंदिरामध्ये कुठे द्यायला जमली नाही तर ती ओटी आपण घरामध्ये स्वतःसाठी ठेवली तरीही चालते। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये कुलदेवी समोर किंवा आपल्या देवघरामध्ये अखंड दिवा हा नक्की लावायचा आहे।
जसा आपण अखंड दिवा त्यामुळे आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण होते आणि देवीची तुपाचा दिवा ही देवीला लावायचा आहे, धूप दीप सर्व दाखवायचे आहे। या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहार हा करायचा नाही। आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला जितक्या शक्य होतील तितक्या सेवा मात्र नक्कीच करायच्या आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।